नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली आहे. यामध्ये आमदार सचिन पाटील हे 17,046 मताधिक्याने विजयी झालेले आहेत. हे झालं असताना आता आपण आगामी काळामधील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर श्रीराम कारखान्याची निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत. आगामी काळामध्ये त्यांच्या काय रणनीती आहेत, त्याचबरोबर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय भूमिका पार पाडल्या आहेत. आज आपण भेटणार आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष शेखर खरात यांच्याशी भेटणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते. नुकतीच या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली. यामध्ये आपण आक्रमकपणे अगदी पहिल्या फळीमध्ये काम करत होता. कशा प्रकारे या निवडणुकीचं काय सांगाल नेमकं? निश्चित पद्धतीने राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही फलटण कोरेगाव विधानसभा करता दिगंबर शेठ आगवणे यांना उमेदवारी दिली होती आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर फलटण तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते तनमन धनाने या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आणि आम्ही जनतेपर्यंत जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर साहेबांचा विचार आणि दिगंबर आगवणेनं गतकाळात केलेलं, पाठीमागच्या काळात केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित या प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून दिगंबर आगवणेसारखा सामान्य कार्यकर्ता या मोठ्या आव्हानांनाही लढत देऊन निश्चित पद्धतीने झालेलं 14,000 साधारण मतदान हा आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आणि दिगंबर आगवणेंच्या कामाची पावती आहे. आम्ही दिलेल्या मतदानानं जरी खुश नसेल, जनतेच्या मतदानानं जरी समाधान नसेल, परंतु स्वाभिमानी ज्या मतदारांना दिगंबर आगवणेंना राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेल्या मताचा निश्चित पद्धतीने आम्ही त्या मताची जाणीव ठेवून तालुक्यात वाटचाल करू. खरं तर दिगंबर आगवणे या ठिकाणी उपस्थित नव्हते, काही त्यांचं कारणास्तव ते नव्हते या ठिकाणी. मात्र तुम्ही असेल, खंडेराव सरक असतील, त्याचबरोबर संतोष ठोंबरे असतील, काशीनाथ शेवते असतील, यांनी अतिशय तगडी भूमिका घेऊन अखेरपर्यंत या प्रक्रियेमध्ये दोन्हीही बलाढ्य शक्तींना सामोरं गेला. निश्चित पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर चाललेला पक्ष आहे आणि सामान्य कार्यकर्त्या, तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे कष्ट करून दिगंबर आगवणेंचा आम्ही प्रचार केला. या प्रचार प्रक्रियेत ज्या पद्धतीनं आता तुम्ही नावं घेतली त्या पद्धतीनं या निवडणुकीत जयश्री आगवणे हे नाव निश्चित पद्धतीनं वगळून ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. कारण जयश्री आगवणेंनं अतिशय संघर्षातून ही निवडणूक हातात घेतली. कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून आम्ही ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढलो आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आम्ही त्या पद्धतीनं या विधानसभा मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवली आणि त्या पद्धतीनं सर्वच तळागाळातील कार्यकर्त्यांचं आम्ही आता आजमावलं आणि त्या पद्धतीचा आम्हाला आलेला अनुभव आहे आणि साधारण 14,000 मतदान राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्हाला भेटले. एक चांगल्या प्रकारे 14,000चं मताधिक्य घेऊन तुम्ही 3ऱ्या क्रमांकावरती राहिला. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्याचबरोबर कारखान्याची निवडणूक आहे. काय नेमकी पक्षाची भूमिका आहे? राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून येऊ घातलेल्या म्हणजे आम्ही प्रत्येकच निवडणूक स्वबळावर लढण्याच्या आता मानसिकतेत आहे आणि त्याच पद्धतीने येऊ घातलेली नगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील आणि श्रम कारखान्याची निवडणूक, तसेच येऊ घातलेल्या काही ग्रामपंचायतीच्या पण निवडणुका आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व निवडणुका स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी आम्ही त्याच मानसिकतेत आहे की राष्ट्रीय समाज पक्ष येऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीत आपले कार्यकर्ते ठामपणे उभे करून आम्ही त्या पद्धतीने यंत्रणा उभी करू. कार्यकर्ते असतील, मतदार असतील, यांच्यासाठी काय नेमका सल्ला द्या, त्यांच्यासाठी काय निवेदन कराल? निश्चित पद्धतीने कुठलीही साधनं उपलब्ध नसताना राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आणि राष्ट्रीय समाज पक्ष महादेवरावजी जानकर साहेब यांचा विचार दिगंबर आगवणेंच्या स्वरूपात पूर्ण मतदारसंघात पोहोचवण्याचं काम केलं. आम्ही पूर्ण तालुक्यात पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, परंतु या पद्धतीनं धनशक्तीच्या आणि काही योजनेच्या माध्यमातून जी आमिष दाखवली गेली, जनतेपर्यंत आम्ही पोहोचण्याचं प्रामाणिक काम केलं. जनतेनं निश्चित पद्धतीनं मताच्या स्वरूपात आम्हाला कमी अधिक दान केलं असेल, परंतु दिलेल्या ह्या मतदान प्रक्रियेला आम्ही निश्चित पद्धतीने मानतोय. लोकशाही पद्धतीनं मानणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु मिळालेल्या मतदानानं आम्ही निश्चित पद्धतीनं अजिबात म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीचं मिळालेल्या मतदानावर नाराज नाही.
आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती, सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरती मिळालेलं 14,000 मतदान आमच्यासाठी निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल आणि त्या मतदानाच्या जोरावरच आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची पुढची वाटचाल चालू ठेवू. शेखर खरात असतील किंवा जयश्री अगवणे असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्या मतदारसंघातून रिंगणात असतील? योग घातलेल्या निवडणुका नेते म्हणून आम्ही लढू किंवा कार्यकर्ते म्हणून लढू, ज्या पद्धतीनं जानकर साहेबांचा आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीनं या योग घातलेल्या काळातली रणनीती निश्चित आखू. जयश्री अगवणे कुठून लढतील किंवा शेखर खरात, काशीनाथ शेवते, खंडराव सर कोण कुठून लढेल हा निश्चित येणाऱ्या काळात ठरवेल. परंतु पक्षाची गरज असेल त्या ठिकाणी आम्ही निश्चित उभे राहू. मग ती गरज कुठे आहे आणि त्याच पद्धतीने जयश्री अगवणेने आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे की योग घातलेल्या प्रत्येक वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर मी निश्चित आहे. आम्हाला ज्या पद्धतीनं जानकर साहेब सांगतील त्या पद्धतीनं आमची भविष्यातली वाटचाल राहील आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची वाटचाल त्या पद्धतीने चालू राहील. निश्चितपणानं पक्षप्रमुख महादेवराव जानकर साहेब यांचा जो आदेश असेल त्याच्या पालन करून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जाणार असल्याचं या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर खरात यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्या नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण.